मराठी रंगभूमी, सिनेमे आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी सुभाष तुम्हाला आठवतेय का? 4 दिवस सासूचे या मराठी मालिकेपासून ते हिंदी मालिका विश्वातही तिने स्वतःची ओळख निर्माण केली. पल्लवी सध्या काय करते जाणून घेऊया. लहानपणापासूनच पल्लवीचं ॲडव्होकेट व्हायचं स्वप्न होतं. पण केदार शिंदे यांनी तिला तू तू मी मी या नाटकाची ऑफर दिली. त्यानंतर 2001 मध्ये 4 दिवस सासूचे या मालिकेत ती झळकली. पुढे अधुरी एक कहाणी या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहोचली. श्रीयुत गंगाधर टिपरे, गुंतता हृदय हे यासारख्या मालिकेत सुद्धा ती झळकली. शिवाय कॉमेडी एक्सप्रेस या शोचं तिने सूत्रसंचालन केलं. नाटक आणि मालिका करत असतानाच तिला सिनेमाची ऑफर आली. 2003 साली तिने पोलिसाची बायको या सिनेमातून सिनेविश्वात पाऊल ठेवलं. या सिनेमात तिने अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. पुढे कुंकू झाले वैरी या सिनेमात तिने काम केलं. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झी गौरवचा पुरस्कार मिळाला. पुढे नो प्रॉब्लेम, सगळे सोयरे, मी संसार मांडीत यासारख्या सिनेमात ती झळकली. सगळे सोयरे या सिनेमात पल्लवीने सोनाली सोबत स्क्रीन शेअर केली. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी तिने मराठी सिनेविश्वात पुन्हा पाऊल ठेवलं, ते असा मी अशी मी या सिनेमातून. हॅपी जर्नी या सिनेमात तिने साकारलेली ॲलिस ही भूमिका सर्वांनाच भावली. अतुल कुलकर्णी, प्रिया बापट यांच्यासोबत या सिनेमात तिने स्क्रीन शेअर केली होती. मराठी सिनेविश्वात काम करत असताना तिला हिंदी मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. तुम्हारी दिशा, करम अपना अपना, कसम से अशा अनेक हिंदी मालिकांमध्येही तिची वर्णी लागली. महाभारत या हिंदी पौराणिक मालिकेत तिने रुक्मिणी साकारली. मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वापर्यंतच मर्यादित न राहता तिने तेलुगू आणि कन्नड सिनेमेही केले. इतकंच नाही तर सेकंड शो या श्रीलंकन सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची जादू 7 समुद्रापार दाखवली. हा सिनेमा मे 2022 ला प्रदर्शित झाला. याशिवाय सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा नेहमीच होत असते. सध्या मात्र पल्लवी कोणत्याच मराठी मालिका किंवा सिनेमात झळकली नाहीये. पल्लवीची तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.